ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. भटक्यांची आणि ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जाणारा म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला 2-4 हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूने तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारांनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी एकूण 4 वाटा आहेत. पहिली खिरेश्वर गावातून जाते, दुसरी पाचनाई गावातून जाते, तिसरी वाट नळीची वाट आणि चौथी वाट सावर्णे, बेलपाडा, सादले असा घाटमार्ग करत जाते. सकाळी मी 5:30 वाजता मुंबईवरून निघालो. कसारा घाट क्रॉस केल्यावर माझा प्रवास काहीशा खराब रस्त्याने सुद्धा झाला. सकाळची कोवळे ऊने अंगावर घेत गुराखी आपल्या गुरांना चरायला घेऊन जाताना दिसले. 6 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलो हरिश्चंद्रगडाच्या बेस विलेज पाचनाई या गावात. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. सह्याद्री म्हणून एक रिसॉर्ट आहे इथे. आम्ही आज पोचलो आहे पाचनाई विलेजला, चाललो आहे हरिश्चंद्रगडला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपण पहिला ब्लॉग संपवला, जो मोठा ब्लॉग होता तो संपवला, पण इथे सह्याद्रीच्या इथे. आणि इथून आत्ता आपण सुरुवात करणार आहे हरिश्चंद्रगडच्या ट्रेकला. घड्यात 3:11 आली. तत्पूर्वी इथे सह्याद्री म्हणून जे रिसॉर्ट आहे तिथे थांबून आम्ही जेवण करतो आहे. जेवण करून आम्ही नंतर वरती जाणार आहे. वरती जाताना जो ट्रेकिंगचा टाईम असेल तो अप्रॉक्सिमेट 3 तासपर्यंत असू शकेल. सनसेट बघायचा आहे. सनसेट बघून झाल्यानंतर तिथं आमचा स्टे असणार आहे. स्टे करून झाल्यानंतर सकाळी अर्ली मॉर्निंगला आपण तारामती पीकसाठी जाणार. तिकडून आपण सनराईज बघणार. सनराईज बघून झाल्यानंतर आपण गड एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार. माझ्यासोबत माझा मित्र आहे स्वप्नील, स्वप्नीलचा अजून एक मित्र आहे. असे आम्ही 3 जण चाललो आहे हरिश्चंद्रला. तुम्हाला यांची खोली दाखवतो मी, जिथे आम्ही आज जेवायला बसतो आहे. हा रूम आहे ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेला ट्रेकर्स मंडळी येऊन इथे राहतात. आणि हा जेंट्ससाठी आहे आणि हा इथे ज्या लेडीज येतात त्या लेडीज इथे थांबतात. त्याने जस्ट स्टायलिंग केली आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण हा किचन रूम. 1 नंबर असा किचन रूम आहे. मी तुम्हाला याचे छोटे छोटे शॉर्ट्स पण दाखवेन की ज्याच्यावर भाकरी बनली जाते. ही ओरिजिनल घरामधली गावाला जशी भाकरी बनते तशा प्रकारे भाकरी बनते. या ताई आहे तिथे भाकरी बनवतात. आता आम्ही जस्ट जेवायला बसतोय. जेवून आम्ही इथून निघणार हरिश्चंद्रसाठी. बाकी पूर्ण माहिती मी तुम्हाला ट्रेक चालू केला की त्यानंतर देईन. सो हा खूप मोठा यांचा असा एक प्रकारे राजवाडाच बोलतात. गावचा हा एक मोठा राजवाडा आहे. या साईडला यांचं पाण्याचं सगळं म्हणजे भांडी वगैरे धुणं हा सगळा प्रकार इकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथून त्या बाजूला त्यांचं वॉशरूम्स वगैरे आहेत. सो इथे आपण गाडी पार्क केली आहे. स्वप्नीलची गाडीसुद्धा इथेच आहे. मी गाडी इथे पार्क केली आहे. माझे पॅनियर्स काढून मी घरामध्ये आतमध्ये ठेवलेले आहेत. खूप सुंदर हा इथला परिसर आहे. त्या व्यतिरिक्त अजूनही दुपारचे 3:30 वाजले, 3:15 झाले तरीही क्लायमेट कूल आहे. म्हणजे रात्री विचार करू शकतो की आपण हरिश्चंद्रगडावर किती भारी थंडी असेल ती. सो थोड्या वेळाने जेवून तुम्हाला मी पुन्हा मिळतो ट्रेकच्या अवतारामध्ये हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी.
चालू करू स्वप्नील? एक नंबर पिठलं भाकरी, लोणचं आणि कांदा. बरं मित्रांनो, आपण आता जस्ट निघालोय. हे सह्याद्री हॉटेल आणि कॅम्पिंग आहे. आपल्या गाड्या तिथे लावलेल्या आहेत. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन. यांचे वरती टेंटसुद्धा आहेत. ते टेंट पर नाईटप्रमाणे तिथे भाड्याने देतात. ते पण तुम्ही तिथे यूज करू शकता. बरं, माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत. एक आहे स्वप्नील आणि तो नाव का बोला मित्रा? यश. दोघंजण आज माझ्यासोबत आहेत. फर्स्ट टाईम माझा हा आहे की मी कुठल्या तरी गडावर स्टे करणार आहे. हे सगळे श्रेय जातं स्वप्नीलला. कारण स्वप्नील बोलला ॲक्च्युली मला यायचंच होतं, पण माझ्या सोबतीला कोणीच नव्हतं. आता एक असा मित्र झाला आहे की जो गडावर कुठेही बोलवलं तर येऊ शकतो. सो आम्ही आता बघू पुढचे प्लॅनिंग्स आहेत. जर पुढचे प्लॅनिंग झाले तर अतिउत्तम. प्रत्येक वेळेला गडावर स्टे करू शकतो. जे आपलं स्वप्न आहे की एका गडावर एक तरी दिवस म्हणजे एक सनराईज आणि एक सनसेट बघावा. सो आता ट्रेकला सुरुवात केली आहे. याच्या पुढे त्या बाजूने आपण जर गेलो चालत तर तिकडे ट्रेकचा एंट्री पॉईंट आहे. तो तुम्हाला मी दाखवेनच. 3 तास लागणार जवळजवळ चालत जायला आपल्याला वरती. तरी क्लायमेट ठीक आहे. क्लायमेट कूल आहे. हो, नाही तर अजून त्रास झाला. सह्याद्री हॉटेल जिथून निघाल्यानंतर आपल्याला इथे लागतो हरिश्चंद्रगडाचा एक मेन पॉईंट, जिथून ट्रेकला सुरुवात होते. हा पूर्ण चढ आहे. ॲप्रॉक्सिमेट 2.5 ते 3 तास आपल्याला ट्रेकला लागणार आहेत. स्वप्नीलकडे टेंटची बॅग, पुन्हा अरे याचं नाव विसरलो. पुन्हा यशकडे दुसरी एक बॅग, याच्यामध्ये काही सामान आहे. आणि माझ्याकडे फक्त माझी बॅग आहे. म्हणजे विचार करा, बाकी सगळ्याचे सामान आहे स्वप्नीलने घेतले आहे, टेंटपासून सर्व. आणि आम्ही फक्त असेच आमचंच सामान घेऊन चाललो आहे. सो आता रस्त्यामध्ये जाता काही अंतरावर आम्ही एक्सचेंज करू. असा काय रस्ता आहे ॲक्च्युली. सगळा हा पूर्ण स्ट्रेट अप आहे, चढानच आहे पूर्ण. ही 15 मिनटाच्या ट्रेक नंतर आपल्याला इथे एक दुकान लागतं. पहिलंच दुकान आहे. तिकडे लिंबू पाणी होत आहे. आणि हा सगळा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. अप्रतिम सह्याद्री. आज स्वप्नील जबरदस्त दमणार आहे, कारण त्याच्याकडे आज एवढी मोठी बॅग आहे. सो बॅग एक्सचेंज करणारच आहे मी, पण 15-15 मिनटानंतर चेंज करू. तोपर्यंत चलते राहू. 2-2.5-3 तास कंटिन्यू चालायचं आहे. स्वप्नीलची बॅग एक्सचेंज केली आहे. जी टेंटची बॅग आहे ती मी घेतली. स्वप्नीलला माझी बॅग दिली आहे. बघू कितीपर्यंत चालतो तो आता. यशच्या पोटात दुखायला लागले. बऱ्यापैकी तो जेवण केलं तिने. थोडं हेवी भाकऱ्या झालं वाटतं. तर मी चालू केलं पुढे चालायला. स्वप्नील तुम्ही या पुढे. त्याला बसायचं बसायला दे. हे सर शिडीचा पॅच चालू आहे. दोन्ही बाजूला 2 शिडी आहेत. ही एक मोठी शिडी या बाजूला उतरणाऱ्यांसाठी, आणि ही शिडी आहे ती चढणाऱ्यांसाठी. हे खूप सोयीस्कर केलं आहे, कारण मला असं वाटतं की इथून या बाजूने स्टेप्स होत्या या, पण आता तर अनकम्फर्टेबल झाल्या असत्या पावसाळ्यात तर अजून. सो
आता हे केल्यापासून खूप मस्तपैकी चालू शकतो आपण याच्यावरून. पस्तीस मिनिटाचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. 35 मिनिटाच्या ट्रेकनंतर ॲक्च्युली रेलिंग्स लागल्या, त्याच्याबद्दल शिड्या लागल्या. पण त्यावेळेला तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये ना, इथे एक जी गोष्ट आहे, इथे समोर ना मधमाशांचं पोळं आहे. जे कुणाला माहिती असेल नसेल माहीत नाही. त्यामुळे ना इथे आवाज करू नये असं असतं. कारण 1 2 3 4 5 6 बरीच मधमाशांची इथे पोळी आहेत. सो इथून चालताना गोंगाट जर झाला तर त्यांना त्रास होईल आणि त्यानंतर आपल्याला त्रास येईल. तुम्हाला मी समोरून दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, ऑलरेडी मधमाशी इथे फिरते. हे समोर तिथे मधमाशांची पोळी आहेत. तीन 50ला चालू केलेलं ट्रेक 5 वाजून 15 मिनटं चालू आहे. 5 वाजून 15 मिनटं झालीत. 5:15ला आपण इथे समोरच आपल्याला हरिश्चंद्राचं मंदिर आणि गुहा आहे तिथपर्यंत पोहोचलो आहे. मला वाटतं अजून 5 मिनटं लागतील जायला आपल्याला तिथे. त्यानंतर तिथून कोकणकड्यासाठी जाण्यासाठी आपल्याला अप्रॉक्सिमेट 20 ते 25 मिनटं कमीत कमी लागतील. आणि आपल्याला बघायचं आहे तिथून सनसेट. सो स्वप्नीलला तो फटाफट जाण्याची रिक्वेस्ट केलेली आपण आहे. तो जास्त फटाफट चालतो आहे आता फटाफट, आता नाही काही. आता स्ट्रेट आहे ना रूट. आता काय इश्यू नाही. पण अमेझिंग व्ह्यूज असणार आहेत आणि माझा गडावरचा पहिला स्टे. सो थँक्स टू स्वप्नील. हां, आपण अशा स्पॉटला पोचलो आहे ज्या ठिकाणी हरिश्चंद्र सरचं मंदिर आहे. हे मंदिर आहे, त्याच्या खालच्या बाजूला गुहा आहे. पण आपण हे आज एक्सप्लोअर नाही करणार आहे. आता आपण याच वाटेने सनसेट बघायला चाललो आहे कोकणकड्याला. उद्या सकाळी उठून आपण पहिलं सकाळी मॉर्निंगला सनराईज बघणार तारामती पीकवरून. आणि तारामती पीकवरून आपण नंतर रिटर्न येणार. आणि त्या रिटर्न येताना या सगळ्या वास्तू आपण एक्सप्लोअर करणार आहे. हा, हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या इथून नंतरचा पॅच जो कोकणकडेला जातो तो थोडासा रिस्की आहे. रिस्की इन द सेन्स थोडा मला वाटतं 3 ते 4 फुटाचा उंच आहे पाय टाकायला. पावसाळ्यात तर अजून हाल होतील इथे, कारण पूर्ण ही माती खाली घसरेल आणि हा तर पूर्ण घसरी होईल. हा स्लिपरी होऊन जाईल हा पूर्ण. कुठून रस्ता आहे रे? बापरे. अप्रतिम नजारे. हा ऑलरेडी तिकडे टेंट लागलेत, तिकडे टेंट लागलेत. आता सर्व ना कोकणकडा आणि हा हरिश्चंद्रगड पूर्ण टेंटमय होऊन जाईल. सगळ्या ठिकाणी टेंटच टेंट. हे बघा इकडे पण लागले ऑलरेडी. हा हे बघा टेंट लागले सगळ्या ठिकाणी. चलो, मंदिराच्या इथून आपण जर पुढे चालत आलो तर 15-20 मिनटं लागतील कोकणकड्यासाठी जाण्यासाठी. रोड बऱ्यापैकी स्ट्रेटच आहे, असं चढ वगैरे नाही आहे. ज्या गोष्टीसाठी 8 तास केला
अक्षरशः पळत पळत आलो आपण 25 मिनटं. ते हे आहे कोकण कड्यावरून सनसेट. अमेझिंग. माझा पहिलाच सनसेट आहे जो मी गड किल्ल्यावरून बघतोय. हरिश्चंद्रगडवरून बघण्यात आलेला माझा हा माझ्या लाईफमधला पहिला सनसेट. उद्या जो तारामती शिखरावरून बघणार तो पहिला सनराईज. अमेझिंग. काय पब्लिक बसली आहे बघा तिथे. अप्रतिम यार. मस्त वाटतंय. टोपीने फरक पडतो. हा फरक पडतो. माझ्या आईने नाही कानटोपी घेऊन जा पहिली. भरपूर फरक पडतो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. कोकणगडावरून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ॲक्च्युली कोकणगडा त्या बाजूला राहिला. तिथे आम्ही तो सर्व पट्टा सोडून या बाजूला टेंट लावलेला रात्री. स्वप्नील आणि यश अजून आत्मेच आहेत, म्हणजे ते सगळे रेडी आहेत. फक्त आम्ही आता थोडा सूर्य उजाडला झाला, म्हणजे सूर्य वरती आला की आम्ही इथून कोकणकड्याला जाणार. कोकणकड्यानंतर कोकणकडा एक्सप्लोअर करून आम्ही खालच्या बाजूला म्हणजे मंदिर आणि ती गुहा दोन्ही एक्सप्लोअर करून आम्ही खाली उतरणार. सकाळी 4:30 वाजल्यापासून आम्ही उठलेलो आहे. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय इथे की बराचसा पब्लिक वरती तारामती शिखरला गेलेला आहे सनराईज बघायला. जवळजवळ 100-200च्या आसपास पब्लिक असेल वरती. सो आम्ही मग
तो प्लॅन कॅन्सल केला की वरती तारामती शिखरवरून जाऊन सूर्योदय बघायचा. सो मला वाटतं आता सूर्योदय होईलच. 6:57च्या आसपास सूर्योदय होतो. आत्ता कुठे लाल लाल जटा येते आहेत. सो सूर्यवरती आल्यानंतर आम्ही इथून टेंट वगैरे गुंडाळू आणि त्यानंतर आम्ही जाऊ कोकणकडे साईडला. हां नमस्कार मित्रांनो, पूर्ण क्राऊड सनराईज बघून खाली येतं आहे. इथे आपलं टेंट होतं, टेंट गुंडाळून आपण तिघं पण आम्ही चाललो आहे आता कोकणकडे साईडला. कोकणकडे एक्सप्लोअर करून आम्ही खाली उतरणार आहे. तर टोप वगैरे सगळे जे काय आहे ते आम्ही एकाच व्याच्यामध्ये भरले आहेत, त्यामुळे तो चालताना वगैरे आवाज येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो आता खूप थंड गारवा आहे ॲक्च्युली इकडे, जबरदस्त थंडी आहे. टेंटच्या बाहेर पडलो ना की हालत खराब व्हायची. बऱ्यापैकी पब्लिक आली आहे कोकणकडे एक्सप्लोअर करायला. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय कोकणकड्याला. टेंट काढून तिथून मला वाटतं अप्रॉक्सिमेट 5 मिनिटाच्या अंतरावरच कोकणकडा आहे. बऱ्यापैकी क्राऊड, सकाळचं संडे असल्या कारणानं बऱ्यापैकी क्राऊड आहे. इथून आतल्या बाजूला फोटो काढाय फोटो काढताय. कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्र गडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या मीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळात भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव द्वितीय असावा. कोकणकड्याची सरळ धार 1700 फूट भरेल. पायथ्यापासून कोकणकड्याची उंची साधारणतः 4500 फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. बरं, कोकणकडा आपण बघून झालं. इथून इवन ड्रोन शॉट्स घेतले. आपण चाललो आहे आता हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या इथे आणि केदारेश्वराची गुहा. त्याच्यानंतर वरती समोरच्या बाजूला लेणीज आहेत, तिथे गणपतीचं एक मोठं शिल्प आहे. ते शिल्प बघून आपण खालच्या बाजूला उतरणार पुन्हा. बघू आता इथे बहुतेक आपण चहा घेऊ आणि चहा सुद्धा घेतली नाही आपण. चहा घेऊन आपण आता खाली उतरू. 9:40 झाले. हरिश्चंद्रगडावर तुम्ही क्राऊड बघू शकता. संडेच्या वेळेला जर तुम्हाला यायचं असेल तर इथे बऱ्यापैकी क्राऊड असो. खूप पब्लिक आत्ता या सीझनमध्ये म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये बऱ्यापैकी क्राऊड येते इकडे. आम्ही जे खाली जेवण केलं त्यांचं हॉटेल इथे आहे, सह्याद्री हॉटेल म्हणून. ते बघू, यांच्याकडे चहा वगैरे असेल तर चहा घेऊन आम्ही खाली निघणार. हो, चहा वगैरे आहे का? द्या ना, 3 द्या ना. खाली पण आम्ही तुमच्या इथेच थांबलेलो होतो सह्याद्रीमध्ये.
सह्याद्री हॉटेल्स अँड कॅम्पिंग, जिथे आम्ही खाली थांबलेलो ते वरतीसुद्धा आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. जर तुम्हाला इथे संध्याकाळचं जेवण हवं असेल तर तुम्हाला 200 रुपयामध्ये जेवण मिळेल. त्याच्यामध्ये डाळ भात भाजी लोणचं पापड हे सगळ्या गोष्टी मिळतील. दुसरा एक कॉम्बो पॅक आहे त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण मिळेल, टेंट मिळेल. टेंट हा 2 माणसांचा 3 माणसांचा तुम्हाला कसा पाहिजे तसा मिळेल, पण पर पर्सन 500 रुपये. त्या 500 रुपयामध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर 500 रुपयामध्ये तुम्हाला टेंट मिळेल, खालती मॅट मिळेल, आतमध्ये त्यांचे ब्लँकेट्स आहेत ते ब्लँकेट्स मिळतील आणि पूर्ण जेवण मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त चहा आणि नाश्तासुद्धा असेल. हे पर पर्सन आहे. म्हणजे तुम्ही दोघं जण एका टेंटमध्ये राहणार असाल तर तुम्हाला 1000 रुपये लागतील. म्हणजे 500 रुपये एकाचे 500 रुपये दुसऱ्याचे. एकदम सुंदर सुविधा आहे. कधी पण हरिश्चंद्रला आलात तर इथे हॉटेल सह्याद्रीमधून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे नंबर्स वगैरे देईन, यांचे कॉन्टॅक्ट करू शकता. या रूटने आपण कोकणकड्यावरून चालू आलो. मला वाटतं अप्रॉक्सिमेटली 20 ते 25 मिनटं मला लागली. त्यानंतर हा मेन पॉईंट आहे. इथून आपल्याला मंदिर दिसतं, त्याच्या खालती ती गुहा आहे. तो रूट आहे जिथून आपण वरती आलो, जी पब्लिक इकडे चालली आहे त्या बाजूला. आणि त्यानंतर इकडे लेणी आहेत, गुहा आहेत, जिथे गणपतीचं एक मोठं शिल्प आहे. आपण त्या बाजूला जातो आहे. त्यानंतर तिथून आपण खाली उतरणार, मंदिराच्या इथे येणार, मंदिर वगैरे एक्सप्लोअर करणार आणि त्याच्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार. माझे मित्र पुढे चाललेत. आपण पोचलो इथे, तुम्हाला दाखवतो मी इथून. 1 2 3 4 आणि तिकडे कोणतं टेंट पण लावलं आहे. ती गुहा आहे, त्या गुहेमध्ये टेंट पण लावलं आहे. अमेझिंग आहे. मी तुम्हाला इथून समोरून दाखवतो. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला गणेशाचं शिल्प आहे, गणेशाची मूर्ती आहे कातळात कोरलेली. दर्शन घेण्यासाठी फक्त तुम्हाला इथून बाहेर शूज काढूनच आतमध्ये यायचं आहे. काही जण विदाऊट शूज काढता इथे येतात. सुंदर अशी गणेशाची मूर्ती, दिवाबत्तीसुद्धा ऑलरेडी इथे झालेली आहे. वरच्या बाजूला ज्या गुहा आणि गणेश शिल्प आपण बघून खालती आलो. या बाजूला पण टेंट लावतात, बऱ्यापैकी टेंट लावलेले तिकडे. हा पूर्ण परिसर खूप मोठा परिसर आहे. या बाजूला पण टेंट लावलेले आहे. खालती आपल्याला हरिशंकरेश्वर मंदिर आहे, तिथे जायचं आहे. आणि खालती केदारेश्वराची गुफा आहे, तिथे जायचं आहे. खाली उतरल्यानंतर इथे एक मंदिर आहे, ज्याच्यामध्ये गणेशाची सेम मूर्ती जशी वरती आहे तशा प्रकारचीच गणेशाची मूर्ती आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये आपण एंट्री करतोय. हा असा परिसर आहे मंदिरामधला. समोरच बाहेर नंदी आहे. पुन्हा होता समोर शिवलिंग आहे.
तळापासून या मंदिराची उंची साधारणतः 16 मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पासनाई गावात वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर एक प्रचंड शिळा ठेवलेली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केलं अशी स्थानिक गावकऱ्यांची श्रद्धा आहे. मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब असे शिवलिंग आहे. ही गुहा खरं तर 4 खांबावर तोललेली होती, पण सध्या स्थितीला एकच खांब शाबूत आहे. चंद्रेश्वराचं मंदिर, त्या बाजूला केदारेश्वराची गुहा आणि इथून 20 मिनिटं ते 25 मिनिटं चालत गेल्यानंतर कोकणकडा. टेंट लावलेला आपण, भारी एक्सपिरियन्स होता. माझे मित्र आता निघायच्या तयारीमध्ये आपण सर्व बसले आहे. थोडा नाश्ता करणार आहे. नाश्ता करून आम्ही खाली निघणार आहे. तर अशा प्रकारे हा सगळा व्हिडिओ होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा माझा काल रात्रीचा इथला स्टे, जो स्टे खूप सुंदर होता. स्वप्नीलमुळे हे सर्व साध्य झालं आपल्याला. तर थँक्स टू स्वप्नीलचा मित्र यश. आम्ही तिघं पण टेंट लावून तिथे राहिलेलो आणि एका बाजूला होतो आम्ही कोकणकड्याच्या लेफ्ट हँड साईडला. सो तिथे खूप सायलेंट होतं. तर कोणी जर कोकणकड्याची इथे जर टेंट लावत असेल तर टेंट लावताना बघायचं जिथे सायलेंट असेल, कारण रात्रीचा जो आवाज आहे, सायलेंट जे आहे, ते खूप चांगलं अनुभवता येतं. सो हा तुम्हाला व्हिडिओ तर कसा वाटला ते मला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी हा व्हिडिओ आता इथं संपवतो. मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.